सन्माननीय सभापती महोदया, मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे। आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील, SRAचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील, या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे, तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे। पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का, अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का, अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का, तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता। मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, ऐका, अरे ऐका ना, ऐका का आता तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या। चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना। अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही, तुम्ही स्वीकारा, पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा, पुढे बोला, पुढे बोला, ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे। अहो आम्ही करणारच। एक सभापती महोदया, आता मला वेळ द्या, आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना, खाली बसा। आता काय झोपतंय का कानाला? नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐका सकारात्मक उत्तर पाहिजे ना। ऐकून घ्या। नाही असं बोलायचं नाही, शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय सभागृह 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज, 10 मिनिटासाठी थांबवते, आपापल्या जागी बसा पहिले।